शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी सोयाबीन पीक करत आहात का? तर ह्या सोयाबीन पिकाचं तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाला पेरणीसोबत नेमकी कोणत्या खतांचा वापर करावा, तेही तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार, तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, सोयाबीन लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, सोयाबीन पीक करत असताना सुरुवातीच्याच टायमिंगला आपण पेरणीसोबत जर खत दिली तर ही खतं नंतर ना आपल्या पिकाला लागू पडून सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन आपल्याला बघायला मिळतं. या व्हिडिओमध्ये तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार खतं सांगतोय, पण आपण आधी एक व्हिडिओ बनवलेली आहे, सोयाबीन पिकातील तणांवर बंदोबस्त कसा मिळवावा, टॉप 5 तणनाशक सांगितलेले आहे. ती व्हिडिओ बघायला विसरू नका, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतोय, किंवा वरती आय बटनवर त्याची लिंक आली असेल, ती एकदा नक्की बघा आणि ही व्हिडिओ पाहायला जरूर या. आता सोयाबीन पिकाला ह्या जमिनीनुसार नेमकी कोणती खतं देणं गरजेचं आहे आणि सोयाबीन पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने निघेल, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात ना, कारण प्रॅक्टिकल मध्ये माहिती सांगून तुमच्या समोर आलेलो आहे आणि ही माहिती सांगतो. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, समोर घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करायचे. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया. सोयाबीन पीक करत असताना मध्यम, हलकी आणि भारी ही जमीन प्रत्येक शेतकऱ्याची असते. चुनखडीयुक्त जमीन शेतकऱ्याची असते, खडकाळ जमीन असते, मुरमाड जमीन असते. तर सुरुवातीला तुमच्याकडे जर भारी जमीन असेल, म्हणजेच काळी जमीन असेल, तर या जमिनीमध्ये सोयाबीन पीक पेरणी करत असताना आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट अर्धा बॅग आणि पोटॅशची अर्धा बॅग याप्रमाणे पेरणी करायची, दाणेदार खत उपलब्ध करायचे. आणि या सोबत आपल्याला झायडेक्सचं भूमी गोल्ड प्लस हा दाणेदार स्वरूपातला एकरी 4 किलो हा मायक्रोरायझा घ्यायचा. त्यानंतर तुमच्याकडं जर मध्यम जमीन असेल, तर ह्या मध्यम जमिनीसाठी सोयाबीन पीक पेरणी करत असताना आपल्याला 10-26-26 किंवा 8-21-21 किंवा 14-35-14 एकरी एक बॅग घ्यायची. आणि या सोबत आपल्याला भूमी गोल्ड प्लस हा झायडेक्सचा मायक्रोरायझा एकरी 4 किलो याप्रमाणे घ्यायचा. त्याचबरोबर तुमच्याकडे हलकी जमीन आहे, मुरमाड जमीन आहे, शाडो जमीन असेल, तर आपण नेमकी कोणतं खत घ्यावं? त्यामध्ये 20-20-0-13 या खताची एक बॅग, यामध्ये आपल्याला ऍडिशनल सल्फर घटक बघायला मिळतो. तर यामध्ये आपल्याला मायक्रोरायझा घ्यायचा आहे, झायडेक्सचा भूमी गोल्ड प्लस एकरी 4 किलो याप्रमाणे. आता लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांनो, तुमची मध्यम जमीन असू द्या, हलकी जमीन असू द्या, किंवा भारी जमीन असू द्या, ह्या प्रत्येक जमिनीमध्ये मी वेगवेगळी खतं तुम्हाला सांगितली आहे. पण ह्या खतासोबत आपल्याला काय करायचे? 5 किलो सल्फर घ्यायचे आणि यासोबत पेरणी सोबत देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या सोयाबीन पिकाची जबरदस्त जोमदार वाढ होणार आहे. आणि हे खत व्यवस्थापन केल्यामुळं NPK खतं आहेत, त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट देखील सांगितले, पोटॅश देखील सांगितलेलं आहे. आणि यामुळे काय होणार? सुरुवातीला जोमदार वाढ होणार आहे. मध्यम स्वरूपात देखील आपण परत खताचा डोस टाकणार आहोत, तो कोणता टाकला पाहिजे याची सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि यामुळे काय होणार आहे? पांढऱ्यामुळे जास्त चालणार आहे, जमिनीतली खाली स्थिर अवस्थेतली जी खतं आहेत तर ही आपटेक होण्याचं काम होणार आहे. आणि सल्फरमुळे बुरशीनाशकाचंही काम होत आहे, आणि पांढऱ्या मुळ्यांचंही देखील जबरदस्त काम होणार आहे. आणि एकंदरीतच तुमचं पीक हिरवगार आणि जबरदस्त काळुखी आलेलं दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचंय, समोर घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे महाराष्ट्र राज्यामधून तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.